अकोलेकरांनो, आपण जिवंत आहोत की होरपळून निघतोय? पारा 46-47 अंशावर गेलाय. अकोला जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उष्ण शहर ठरले. पण आपल्या प्रशासनाला याचं काही सोयरेसूतक आहे का? जरा इतर शहरांकडे बघा. तेथील महानगरपालिकांनी शहरात वॉटर मिस्ट लावलेत, जे हवेत पाण्याचे तुषार सोडून वातावरणात गारवा निर्माण करतात. मग अकोल्यातच असे प्रयोग का केले जात नाहीत? मग आता यावर प्रशासन म्हणेल की पाणी कमी आहे. मान्य आहे, पण मग साधी ग्रीन नेट लावून सावली देण्यात कुठला अडथळा येतोय? ना पाणी पिण्याची नीट व्यवस्था, ना सिग्नलवर सावलीची व्यवस्था. फक्त घरात राहा अशा सूचना देऊन जबाबदारी संपते का? अकोला महानगर प्रशासन, तुम्हाला ही उष्णता फक्त कागदावरच दिसते की काय? 9 कोटींची झाडे लावल्याचा दावा करणारं प्रशासन साधी सावलीही देऊ शकत नाही. हो, बरोबर ऐकलं. ज्या शहरात 9 कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्याचा दावा केला गेलाय, त्या शहरात आज 47 अंशाने होरपळून निघाले. गेल्या 5 वर्षात ती 9 कोटींची झाडे कुठे लागली? मग लागली तर त्यातली जिवंत किती आणि मेली किती? याचं ऑडिट कुठे? की ही झाडं लावण्याच्या मागे फक्त पावसांचाच पाऊस पडलाय? अकोला महानगरपालिका प्रशासन, इतर शहरांकडून काहीतरी शिका. अकोलेकरांना असं वाऱ्यावर सोडू नका. हा व्हिडिओ एवढा शेअर करा की AC ऑफिसमध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला आणि आपल्या लोकप्रतिनिधींना बाहेरच्या उन्हाच्या झळा पोहोचल्या पाहिजेत. अशा ज्वलंत प्रश्नांसाठी आणि अपडेटसाठी आजच RRC न्यूजला फॉलो करा.